नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि बघा मीटरचं अस्तर घेतलेलं आहे, प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करायचं आहे, बघू शकता तुम्ही। आणि ना 38 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे, म्हणजे एक घडी आहे ना 9.5ची येते इथं। तर बघा मी इकडे ना असं 4 फोल्ड केलं इथं, आणि स्लीवसाठी थोडा कपडा कट करून घेते। आणि इकडे ना 9.5 असा अंदाजाने घेतला, आणि मग नंतर इकडे कट करून घेते। पहिल्यापासून तुम्हाला शेअर करते, बघू शकता तुम्ही। हे बघा साईडला केला हा मीटरमधून, आता आहे ना 4 फोल्ड करते। बघा ओपन केला, आणि आता 2 फोल्ड केलेला आहे, बघू शकता तुम्ही। प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, कॉप्स अटॅच करायची आहे मला, तर त्याच्यासाठी ना बघा 4 फोल्ड केलं इथं। बघा शोल्डर घेते मी इथं 6 घेते शोल्डर, आणि मुंडा आहे ना हा 6.5 घेते, आणि एक वरती अर्धा इंच वरती ना टिक करायचं इथं व्यवस्थित। हे बघा 6.5 घेतला मुंडा, शोल्डर 6 घेतलंय, आणि कप्स अटॅच करायचे आहे ना, तर मी पुढचा गळा आहे ना इथं थोडा मोठा सांगितला आहे, म्हणून मी 7 घेते। लांबीला 7 घेतला आहे, आणि रुंदीला आहे ना 2.5 घेते, इथून बी 2.5 घेतला रुंदीला। आणि त्याचं अस्तर ब्लाऊज आहे ना, हे अस्तर आहे, हे ब्लाऊज आहे। मी 1 मिनटं बघून घेते, कारण कसं पुढच्या गळ्यामध्ये काही डिझाईन नको यायला, गोल गळा घेते की। हां बघा काही नाही, सिंपल, फक्त हातावरती डिझाईन आहे ना मध्ये येतील। आणि बघा छान असं मस्त 9.5चं, एक घडी 9.5 आली आहे, बघू शकता। 2 इंच जास्तीचा कपडा घेतला आहे मी इथं, आणि कमरेची फिटिंग आहे ना 9 आहे, 36 आहे, म्हणजे ते एक घडी 9ची घेतली आहे। आणि इकडे बघा 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतलेला आहे, आणि इकडे असं कट करून घेते मी। बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ब्लाऊज कटिंग, प्रिन्सेस कट ब्लाऊज 38 साईजचं ब्लाऊज कटिंग करून दाखवते। आणि बघा इकडे मधोमध्ये ना शोल्डर म्हणजे कट करायचं, जेणेकरून ना बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट वेगळे होतील। हे बघा हा बॅक पार्ट निघून गेला आहे, इकडे मी साईडला करते ते पहिले, आणि हा फ्रंट पार्ट आता एकाच टाईममध्ये ना बॅक पार्ट फ्रंट पार्ट दोघं मी कट करून घेते, म्हणजे आपलं कमी टाईममध्ये ना जास्त काम होईल। आणि नाही सॉरी, मला इथून कट करायचं नाही, मागे हुकचं ब्लाऊज आहे। आणि इकडे ना मी प्रिन्सेस कट आता बघा कसं माप घेते ते तुम्हाला दाखवते। वरून आहे ना 10.5 वरती पॉईंट काढायचा आहे हा, म्हणजे टिक करायची इथं 10.5, इथून तर इथून 10.5 घेतलेलं आहे। आणि इकडे ना 3.5 घेते, बघा 3.5, हे ना हे 3.5 घेतलेलं आहे। आणि हे जे हा जो टक्स आहे ना 2.5 घेतलेला आहे, हा बघा हा आहे ना 2.5, आणि हा 3.5 घेतलेला आहे। इथं थोडंसं मला जास्त घेतलं गेलं माझ्याकडनं, इथूनच आहे तो इथून। आणि बघा इकडे ना 3 घेते, आणि इकडे 2 घेते, हे 2 हे 3। बघा एकदम व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न करते। आणि हे ना सिधी स्ट्रेट लाईन आहे ना 1.5 घ्यायची ही एवढी। बघा हे 3 घेतलं, हे 2 घेतलं, हे लाईन आहे ना पाडून घेतली, 1.5 इंच घेतली। हे वरचा पॉईंट आहे ना 10.5 वरती आपल्याला मेन पॉईंट येतो इथं। आणि हे ना याचं अंतर 3 घेतलं ना, तर याचं 3.5 घेतलं इथं, बघू शकता तुम्ही। आणि हा जो टक्स राहतो ना आठवणीने घ्यायचा, ज्याच्याने आपला हा जो पफ राहतो ना तो छान येतो। आणि बघा इथं आहे ना आता आपल्याला इथं असं पोचवायचं आहे, म्हणजे हा असा सिद्ध घ्यायचा नाही, मी तुम्हाला परत एकदा सांगते, बघू शकता तुम्ही। असं आहे ना सिद्ध घ्यायचं नाही, हा आहे ना राऊंड असा व्यवस्थित गोल यायला पाहिजे, छातीचा भाग आपला राहतो ना गोल असा, बघा। आणि आहे ना परत त्याला आहे ना इथं असं व्यवस्थित हा 1.5 इंचच्या लाईनवरती जॉईन करायचं, आणि हे ना सिद्ध इकडे घेऊन जायचं आहे। बघा खूप छान आणि एकदम सिंपल सोप्या पद्धतीने तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे, बघू शकता। आणि बघा इकडे मी कट करून घेते, बघा खूप छान आणि मस्त असा प्रिन्सेस कट झालेला आहे, बघू शकता तुम्ही। फ्रंट पार्ट एकदम 38 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे, आणि कप्स पण अटॅच करायचे, ते तर नंतर दाखवीन। मागे हुकचं ब्लाऊज आहे। आता हा बघा फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे, आता बॅक पार्ट घेते मी। बॅक पार्ट आहे ना मागे हुक घ्यायचे, पण मी ते ना नंतर घेईन। आता आहे ना खाली गळा कटिंग करून
कटिंग करायचं आहे मला. इथं थोडंसं वळलेलं आहे ते मी आता राहू द्या तेवढं, आणि स्टिचिंग करीन ना तेव्हा थोडी प्रेस करून घेईन पहिले. आणि बघा इकडे ना 3 वरती मी गळा घेते, पाट घेते म्हणजे 3, आणि हा जो मागचा टक्स आहे ना 5 घेते, आणि हा लांबीला हा टक्स मागचे पाठीचे हा टक्स राहतो ना हा 4.5 घेतला आहे बघू शकता. आणि ना मागचा गळा आहे ना मस्त असा डीप गळा सांगितला आहे, मटका गळा बघा खूप छान आला आहे. इथून 3 घेतला आहे, इथून आहे ना 4 घेते, हे बघा 4 वरतीच राऊंड आला आहे बघा. आणि 1.5 इंच हा राऊंड जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही घेऊ शकतो, कमी जास्त. आणि हा डीप गळा बघा इकडे 4.5 आलेला आहे बघू शकता. खूप छान आणि मस्त तुम्हाला एकदम व्यवस्थित कटिंग करून दाखवते बॅक साईडची. आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथून आहे ना मी मधोमध कट करीन, स्टिचिंग करीन तेव्हा, कारण मागे हुकचं ब्लाऊज आहे ना हे बघा. बॅक पार्ट फ्रंट पार्ट एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला एकदम छान असं समजावून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आणि बघा आता स्लीवसाठी कपडा आहे बघा, स्लीव आता कट करून घेऊ. स्लीव पण आहे ना लॉंग आहे, थोडा कपडा खालीवरती येतो, मी आता व्यवस्थित करून घेते पहिले. बघा आता स्लीव्स आहे ना, तर इकडे स्लीव आहे तर 10ची आहे, तर बघा इकडे 11 घेते मी, आणि इकडनं पण 11 घेते. हे बघा 3.5 वरती टिक केली इथं. आणि छान असं मस्त स्लीव आहे ना बघा, असा राऊंड द्यायचा आहे ना, मासासारखा आकार राहतो ना मच्छी कट, तो द्यायचा आहे. आणि बघा इकडे 5.5 वरती फिटिंग आहे, 1.5 इंच जास्तीचा कपडा आहे. हे बघा 5.5 आहे फिटिंग स्लीवची. आणि हे ना हा खाकीचा भाग आहे ना 8 आलेला आहे बघू शकता, इथं 8 आहे, सॉरी तिथं नाही, इथून ही मेन शिलाई आपली बरोबर, हे नाही सॉरी. आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा इथं. असं काही छान असं मी तुम्हाला आहे ना स्लीव एकदम साध्या पद्धतीने कटिंग करून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला नक्की प्रयत्न जर केला ना नक्की येऊ शकतं, असं नाही आहे. आणि बघा इथं थोडासा कपडा जास्तीचा कट करून घ्यायचा आहे बघू शकता. बॅक पार्ट फ्रंट पार्ट एकदम छान आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे बघू शकता. आणि बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. चला तर बाय, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.